एक आध्यात्मिक चर्चासत्र चालू होतं. एका व्यक्तीने पाहिलं आणि तो तिथे येऊन बसला. त्या व्यक्तीने गुरुला विचारलं की मी माझ्या आयुष्यात फार दुःखी आहे, फार त्रासात आहे, फार प्रॉब्लेममध्ये आहे, कळत नाही मला काय करू, एखादा मला मंत्र द्या की याच्यातून मी निघू शकतो. तर गुरुजींनी सांगितलं, असं समज तुझ्या आयुष्यातला हा लास्टचा दिवस आहे, कसं जगणार तू? त्यावेळेस तो म्हटला, मी ज्यांना ज्यांना दुःख दिलंय पहिलं तर त्यांना सांगल की मला माफ करा मनापासून, भगवंताची प्रार्थना करेन की भगवंता मी चुकलोय, मला माफ करा, काय सजा द्यायची असेल तर द्या मला. त्यानंतर ज्यांनी ज्यांनी मला दुःख दिलंय मी त्यांना माफ करून टाकन, सांगन की भगवंत माझीच चूक होती, ते माझ्या आयुष्यात माझी फळं देण्यासाठी आले होते आणि मी माझ्या पूर्ण ऊर्जेने पूर्ण क्षमतेने माझी जिंदगी जगायला चालू करेन. माझ्याबद्दल कोण चांगलं बोलतंय, कोण वाईट बोलतंय, कोण माझ्याबद्दल गॉसिप करतंय, याच्याबद्दल मला काहीच फरक पडणार नाही. कोण का कसा वागतो याच्याबद्दल पण मी विचार नाही करणार. मी माझ्यावर लक्ष केंद्रित करणार, कारण की मला माहिती आहे माझ्या जिंदगीचा हा लास्ट दिवस आहे आणि मला तो मनापासून जगायचा आहे. तर हे सगळं संभाषण ऐकून गुरुजींनी स्मित हास्य दिलं आणि म्हणले, बाळा आजचा दिवस लास्टचा दिवस समजून जर तू जीवन जगला तर तुझं जीवन सुख समृद्धीने भरलेलं असेल. आणि मित्रांनो एक गाणं पण आहे, अपना हर दिन ऐसा जिओ कि वो आखरी. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. Download ShareChat.